नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत SYBAचा सेमिस्टर थर्डचा स्थूल अर्थशास्त्र या विषयाचा चलनविषयक धोरणाची साधने या प्रश्नाचं स्पष्टीकरण. विद्यार्थी मित्रांनो, चलनविषयक धोरणांची साधने म्हणजेच बाजारातला पैसा नियंत्रित करण्याचे धोरण म्हणजे पतन नियंत्रण. रिझर्व्ह बँक पैशाच्या आकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जी साधने वापरते त्या साधनांना संख्यात्मक साधने म्हणतात. तसेच रिझर्व्ह बँक पैशाची दिशा ठरवण्यासाठी जी साधने वापरते त्या साधनांना गुणात्मक साधने असे म्हणतात. म्हणजेच काय, चलनविषयक धोरणांची दोन साधने आहेत. एक कोणतं साधन आहे? संख्यात्मक साधन. आणि दुसरं कोणतं आहे? गुणात्मक साधन. आणि कोण? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे साधनं काय करते? वापरत असते. आणि त्याच्या सहाय्याने काय करतं? बाजारामध्ये पैसा नियंत्रित ठेवण्याचं कार्य करत असतं. तीन गोष्टी समजल्या. चलनविषयक धोरणामध्ये रिझर्व्ह बँक आहे ही काय करते? संख्यात्मक साधन आणि गुणात्मक साधन यांच्या सहाय्याने काय करते? बाजारातील पैसा नियंत्रित ठेवण्याचं कार्य करत असते. भारतामध्ये पतपुरवठ्याची असलेली हंगामी मागणी लक्षात घेऊन पत नियंत्रण आणि पतपुरवठा करण्यासाठी आरबीआय आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय नेहमीच प्रयत्नशील असते. आता आपण पहिलं साधन पाहत आहोत, संख्यात्मक साधन. त्यालाच आपण काय म्हणतो? मात्रात्मक साधन किंवा सर्वसामान्य साधने. संख्यात्मक साधनांमध्ये पहिला आहे बँक दर. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा म्हणायला काय हरकत नाही, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये यावर हमखास MCQ मध्ये क्वेश्चन्स देतातच देतात. आणि आपल्या परीक्षेला देखील याचं महत्त्व अतिशय जास्त आहे. बँक दर. बँक बँक दर किंवा बँक रेट. रिझर्व्ह बँक इतर बँकांना ज्या दराने अल्प मुदतीचा कर्ज पुरवठा करते त्या दराला बँक दर म्हणतात. अल्प मुदतीचा कर्ज पुरवठा करते त्या दराला बँक दर म्हणतात. तसेच ज्या दराने व्यापारी बँकांच्या हुंड्या वटविल्या जातात त्यासही काय म्हटलं जातं? बँक दर म्हटलं जातं. बँक दर हे पतनियंत्रणाचे सर्वात जुने साधन आहे. सन 1839 मध्ये बँक ऑफ इंग्लंडने सर्वप्रथम याचा वापर केला. जेव्हा अर्थव्यवस्थेत तेजी असते, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांच्या हाती पैसा असतो, तेव्हा बँक दर वाढवले जातात, कर्ज महाग केले जातात. त्यातून पैसा पुरवठा काय होतो? कमी होतो. व जेव्हा अर्थव्यवस्थेत मंदी असते, म्हणजे लोकांकडे पैसाच नसतो, तेव्हा बँकांच्या दरात घट केली जाते, कर्जे स्वस्त होतात, त्यातून पैशांचा पुरवठा वाढवला जातो. या साधनामुळे नाणे बाजारातील व्याजदरात एक वाक्यता राहण्यास मदत झाली असली तरी ते पतनियंत्रणाचे फारसे यशस्वी साधन ठरले नाही, कारण साधनांच्या परिणामकारक वापरावर पुढील मर्यादा आलेल्या आहेत. आता आपण एक एक मर्यादा पाहत आहोत. तर त्यातली पहिली मर्यादा आहे, व्यापारी बँका नेहमीच रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात असे नाही. दुसरं आहे, भारतातील नाणे बाजार संघटित नाही, त्यामुळे बँक दरातील बदलानुसार इतर व्याजदरातील भारतातील नाणे बाजार संघटित नाही, त्यामुळे बँक दरातील बदलानुसार इतर व्याजदर बदलतीलच असे नाही. तिसरं आहे, हे साधन फारसे लवचिक नाही, म्हणजे ह्या साधनामध्ये काय अलवचिकता आहे. आणि चौथा आहे, हुंडी बाजार विकसित नाही, म्हणजे हुंडी पुनर्घटवणुकीचा खर्च काय आहे विद्यार्थी मित्रांनो? जास्त आहे. आता दुसरं आहे, खुल्या बाजारात रोख्यांची खरेदी विक्री, म्हणजे त्यालाच ओपन मार्केट ऑपरेशन असं म्हणतो. पतनिर्मिती क्रिया बाजारात चलनवाढ जास्त झालेली असेल तर आरबीआय सरकारी रोखे, परकीय चलन, सोने विक्रीस काढते. अशा खुल्या बाजारातील व्यवहारामुळे बाजारातील पैशांचा संकोच घटवून आरबीआय चलनवाढीवर नियंत्रण ठेवते. जेव्हा अर्थव्यवस्थेत
तेजी असते. जेव्हा अर्थव्यवस्थेत तेजी असते, तेव्हा रोख्यांची ते विक्री केली जाते. म्हणजे तेजी असते म्हणजेच काय? तर लोकांच्या हाती भरपूर पैसा असतो आणि व्यक्तींच्या त्या लोकांच्या हातात पैसा असल्याकारणे पैसा जेव्हा असतो, तर आपला पैसा कुठेतरी गुंतवायचा असतो. तर मग लोक काय करतात, जर रोखे विकले रोखे जर विकले, तर हे विकलेले रोखे कोण खरेदी करतं? लोक खरेदी करतात. त्यातून त्या लोकांची खरेदी म्हणजे त्यातून काय होते, खरेदी शक्ती कमी होते. जेव्हा अर्थव्यवस्थेत मंदी असते, तेव्हा रोख्यांची खरेदी केली जाते. त्यातून खरेदी शक्तीत वाढ होते. आलं आलं लक्षामध्ये? अर्थव्यवस्थेत तेजी असते, तेव्हा रोख्यांची विक्री केली जाते. त्यातून खरेदी शक्ती कमी होते. आता इथे खरेदी शक्ती कमी होते म्हणजेच काय होतं विद्यार्थी मित्रांनो, की लोकांकडचा पैसा हा कुठे जातो? सरकारकडे जातो. त्यामुळे त्या लोकांची काय होते? प खरेदी शक्ती कमी होते आणि अर्थव्यवस्थेत मंदी येते. अर्थव्यवस्थेमध्ये मंदी आली म्हणजे लोकांकडे पैसा नाहीये. तर मग रोख्यांची खरेदी केली जाते. आलं लक्षामध्ये? त्यातून खरेदी शक्तीत काय होते? वाढते. रिझर्व्ह बँक मान्यता प्रास दलालांमार्फत रोख्यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करते. रिझर्व्ह बँकेला काहीशा सातत्याने हे साधन वापरता येते. त्यामुळे योग्य वेळी रोख्यांची खरेदी विक्री करता येणं सुलभ जाते. या साधनाच्या वापरामुळे नाणे बाजार विस्तारण्यास मदत झाली. असे असले तरी या साधनांच्या अंमलबजावणीसाठी काही अडचणी राहिल्या आहेत. त्या अडचणी आता आपण अभ्यासणार आहोत. त्यातलं पहिलं आहे, रिझर्व्ह बँक जेव्हा रोखे विक्रीला काढते, तेव्हा बँका रिझर्व्ह बँकेकडे ठेव म्हणून ठेवलेली जादा रक्कमच काय होतात? वापरतात. त्यामुळे प्रत्यक्ष चलनात असलेल्या रोखतेवर फारसा परिणाम होत नाही. दुसरं आहे, कर्ज रोख्यांची खरेदी विक्री करण्याचा खर्च भारतात जास्त आहे. तिसरं आहे, पतनियंत्रणाचे एक साधन ऐवजी आर्थिक विकासासाठी सरकारला पैसा उभारण्याचे एक साधन म्हणून या साधनाचा अधिक वापर होत आहे. आता तिसरं आहे, राखीव निधीच्या प्रमाणात बदल. कॅश रिझर्व्ह रेशो, CRR म्हणतो त्याला आपण. बँकांना त्यांच्याजवळ एकूण ठेवी असतात. बँकांना त्यांच्याजवळ ज्या एकूण ठेवी असतात, त्याच्या काही प्रमाणात ठेवी RBI कडे जमा ठेवाव्या लागतात. या प्रमाणास राखीव प्रमाण हं, रोख राखीव प्रमाण म्हणतात. जेव्हा अर्थव्यवस्थेत तेजी असते, तेव्हा रोख राखीव निधीत वाढ केली जाते. त्यातून पतनिर्मिती कमी होते व पैशाचा पुरवठा कमी होतो व जेव्हा अर्थव्यवस्थेत मंदी असते, तेव्हा रोख राखीव निधीत घट केली जाते. त्यातून उत्पन्न वाढण्यास मदत होते. रोख राखीव निधीच्या प्रमाणात बदल करून पैशांचे नियंत्रण करताना पुढील मर्यादा येतात. आता त्यातली पहिली मर्यादा आपण पाहत पहिलं, जर व्यापारी बँका आर्थिकदृष्ट्या प्रबळ असतील जर व्यापारी बँका आर्थिकदृष्ट्या प्रबळ असतील, तर त्या मदतीसाठी मध्यवर्ती बँकेवर फारशा अवलंबून राहत नाहीत. अशा वेळी मध्यवर्ती बँकेने पतन नियंत्रण करण्यासाठी राखीव निधीच्या प्रमाणात वाढ किंवा घट करून देखील प्रभावी पतनियंत्रण होऊ शकत नाही. दुसरं आहे, राखीव निधीच्या प्रमाणात अल्पशी वाढ किंवा घट केल्यास या पतनियंत्रणाच्या साधनांचा परिणाम दिसून येत नाही. या साधनांचा प्रभाव दिसून येण्यासाठी राखीव निधीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ किंवा घट करावी लागते. चौथा आहे, वैधानिक तरलता प्रमाण किंवा वैधानिक रोखता प्रमाण SLR. बँकांना रोख किंवा सोन्याच्या स्वरूपात स्वतःजवळ ज्या किमान ठेवी ठेवणे आवश्यक असतात, त्या प्रमाणाला वैधानिक तरलता प्रमाण SLR म्हणतात. SLR वाढवल्यास पतनिर्मिती कमी. आता पाचवा आहे, रेपो रेट. इतर बँकांना RBI एका दिवसासाठी सरकारी कर्जरोखे खरेदी करून कर्ज देऊ शकते. अशा कर्जासाठी जे व्याज आकारले जाते त्याला रेपो रेट म्हणतात. असे कर्ज दुसऱ्या दिवशी RBI ला परत करायचे असते. आता नेक्स्ट आहे, रिझर्व्ह रेपो रेट. RBI इतर बँकांकडून एका दिवसासाठी सरकारी कर्ज रोखे विकून कर्ज घेते. अशा कर्जासाठी जे व्याज RBI देते, त्या दराला रिझर्व्ह रेपो रेट म्हणतात. असे कर्ज दुसऱ्या दिवशी RBI त्या बँकांना परत करतात. नेक्स्ट आहे, आता आधी आपण संख्यात्मक साधने पाहिली. आता आपण कुठले साधने पाहतोय? गुणात्मक साधने. बँका कर्ज देऊन पतनिर्मिती करत असतात. बँका
जी कर्ज देतात त्यावर आर-बी-आय वेगवेगळ्या पद्धतीने पतनियंत्रण किंवा आर-बी-आय वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावर नियंत्रण आणतात. कर्जासाठी नियमावली करून, तारण मूल्य आणि कर्जाचे प्रमाण करून विशिष्ट घटकांवर कर्ज वाटप निश्चित करून आर-बी-आय बँकांचा कर्ज वाटपावर गुणात्मक नियंत्रण ठेवू शकते. त्यातलं पहिलं आहे राखीव आवश्यकता. राखीव प्रमाण हे अलीकडील काळातील एक महत्त्वाचे गुणात्मक साधन आहे. सट्टेबाजीसाठी होणारा पतपुरवठा रोखण्यासाठी याचा वापर केला जातो. बँक कर्जाचा वापर करून अनेक जण रोखे, हुंड्या इत्यादी बाबत सट्टेबाजी करतात. ते रोखण्यासाठी राखीव प्रमाणाचा वापर होतो. या अंतर्गत एखाद्या वस्तूच्या खरेदीसाठी जर बँकेकडून पतपुरवठा केला जाणार असेल तर त्याचा काही टक्के रक्कम स्वतः ग्राहकाला उभा करावा लागेल आणि उर्वरित रक्कम बँकेकडून कर्जाऊ दिली जाईल. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर वस्तूची बाजारभावाची किंमत आणि कर्जाची रक्कम यातील तफावत राखीव प्रमाण होय. दुसरा आहे आपला ग्राहक पतनियंत्रण. तर सन 1949च्या बँकिंग नियम काय किंवा सन 1949च्या बँकिंग नियम कायद्यानुसार रिझर्व्ह बँक कर्जाची मर्यादा, उद्दिष्ट व क्षेत्र इत्यादींबाबत व्यापारी बँकांना आदेश देऊ शकते. उदाहरण द्यायचं झालं तर व्यापारी बँकांनी 40% कर्ज प्राधान्य क्षेत्रास द्यावे असा आदेश रिझर्व्ह बँकेने दिला आहे. समजा अर्थव्यवस्थेत किंवा अर्थव्यवस्थेतील ग्राहकांच्या उपयोगी पडणारी वस्तूंची मागणी भरमसाठ वाढते. त्यामुळे जर उत्पादन वेगाने होत नसेल तर मात्र त्या वस्तूंबाबत काळा बाजार, कृत्रिम टंचाई असे प्रकार घडतात. अशा वस्तूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्राहक उपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जावर नियंत्रण ठेवले जाते. नेक्स्ट आहे नैतिक समजावणे. विनातारण कर्ज देऊ नये. म्हणजे आपण कर्ज घ्यायला गेलो तर काहीतरी एक वस्तू तिथं तारण म्हणून ठेवावी लागते. अर्थव्यवस्थेत मंदीच्या काळात जास्त प्रमाणात कर्ज पुरवठा करावा अशी पुरवठाविषयक नैतिक समजावणी व्यापारी बँकांना मध्यवर्ती बँकेकडून केली जाते. चौथा आहे पतनियोजन. देशातील पतपुरवठा हा कोणत्या क्षेत्रासाठी किती प्रमाणात या संदर्भात वरिष्ठ पातळीवर मध्यवर्ती बँक, सूक्ष्म पातळीवर वैयक्तिक बँक अशा प्रकारे पतनियोजन करू शकतात. नेक्स्ट आहे मार्गदर्शक तत्वे. देशातील कर्जाच्या गरजा वेगवेगळ्या वेळी भिन्न स्वरूपाच्या असतात. अनेकदा विशिष्ट क्षेत्रांना अधिक प्रमाणात कर्जपुरवठा होणे आवश्यक असते, तर काही क्षेत्रांना कर्जपुरवठा थांबवणे महत्त्वाचे असते. अशा वेळी देशाची मध्यवर्ती बँक ही इतर व्यापारी बँकांना काही तत्वे आखून देत असते. नेक्स्ट आहे प्रसिद्धी. मध्यवर्ती बँक बँक व्यवसायासंबंधीची माहिती गोळा करून ती माहिती पत्रके, मासिकांच्या स्वरूपात प्रसिद्ध करते. या प्रसिद्ध माध्यमाचा उपयोग पतनियंत्रणासाठी केला जातो. मध्यवर्ती बँकेने वेळोवेळी प्रकाशित केलेल्या आकडेवारीमुळे मध्यवर्ती बँकेचे धोरण व्यापारी बँकांच्या लक्षात येते व त्यामुळे त्या धोरणाला पूरक धोरण त्या स्वीकारतात. नेक्स्ट आहे प्रत्यक्ष कारवाई. व्यापारी बँक योग्य प्रमाणे कार्य करत नसतील तर मध्यवर्ती बँक त्यांच्यावर प्रत्यक्ष कार्यवाही करते. प्रत्यक्ष कार्यवाही ही खालील स्वरूपाची असू शकते. पहिला आहे दंडात्मक व्याज आकारणे. दुसरा आहे हुंड्यांची पुनर्वटणूक नाकारणे. तिसरा आहे बँकांचे व्यवस्थापन ताब्यात घेणे आणि चौथा आहे बँकांचा परवाना रद्द करणे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला प्रश्न इथे संपतो. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.